आज आपल्याला लाभलेला आहे. तर आजचा हा पण दिवस माझी विद्यार्थी स्नेह मेळावा करण्यापेक्षा मला रात्री थोडीशी कल्पना सुचली. डॉक्टर सरांशी थोडंसं बोलत होतो मी फोनवरती. तर आपण आजच्या कार्यक्रमाला थोडंसं आपलं वेगळं नाव देऊया की आपण आपल्या गुरुप्रती जी आपली कृतज्ञता आहे तो व्यक्त करण्याचा सोहळा आपण आज या ठिकाणी साजरा करतोय, असं आपण ह्या कार्यक्रमाला नाव देऊया. तर आज या उपस्थित सर्व शिक्षक मान्यवरांचं आपल्या या इयत्ता 10वी सन 2001-2च्या बॅच मध्ये म्हणजे बॅचच्या तर्फे सर्व शिक्षक गणांचं, मॅडमचं, सर्व माझे मित्र मैत्रिणी या सर्वांचं मी आपल्या स्वतःहून सगळ्यांचं स्वागत करतो. तर या ठिकाणी आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करूया. तर सर्व गुरुजनांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करण्यापूर्वी पाठीमागे आपल्या बॅगचं बॅनर बनवलेला आहे, त्याचं छोटंसं इनॉग्रेशन आपल्या सर्वांच्या केलं तरी आपली थोडीशी कमी झाली कारण आपण सकाळी ग्रुपवरती टाकलेलं होतं, पण आपल्याला हे शिक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला बघायचे म्हणून हा छोटासा प्रयत्न केला होता. तर निश्चित सगळ्यांना आवडल्याची अपेक्षा आहे. तर यानंतर मी सर्व गुरुजनांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनासाठी नमो उषकालः सुस्वागतम् सत्यं शिवं सुन्दरम् नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा. आपण निर्विध अशा रूपरेषेप्रमाणे गप्पा मारतोच आहे, पण आजचा वेळ आपल्या स्वतःसाठी मिळाला. या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे, कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी आपण ज्या गुरुजनांनी आपल्याला इथपर्यंत आणून सक्षम बनवलं आणि आपण आज कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनातूनच आपण काम करत आहोत, त्यांनी आपल्याला घडवलं. मग अशा गुरुजनांचा सत्कार सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या गुरुजनांचा एक छोटीशी भेटवस्तू आणि गुलाब हार त्या ठिकाणी शॉल देऊन त्यांचा या ठिकाणी आपण छोटासा सत्कार करणार आहोत. तर या ठिकाणी मी
गुरुजींना सत्कार करण्यासाठी आता आपल्यापैकीच सर्वजण कव्हर होतील सत्कारासाठी असे आपण असे समोर चारची बॅच जरी आली तरी चालते. तर या ठिकाणी आता सर्वप्रथम आपल्या इंग्रजी विषयाचं अध्यापन केलेले आपल्या इयत्ता 10वीच्या बॅचचे क्लास टीचर आदरणीय काटकर सर आणि काटकर मॅडम दोघं एकत्र आहेत. दोघांचा आपण संयुक्त सत्कार या ठिकाणी ठेवत आहोत. तर पहिला सत्कार स्वीकारण्यासाठी मी काटकर सर आणि काटकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी समोर यावं. यात नवीन 2 मुली आणि टाळ्या वाजवा शाल लावली. सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा इंग्रजी विषयाचे दुसरे तिचं नाव घेतलं तरी आता सुद्धा मुलं शांत होते. असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शिंदे सर या ठिकाणी यांचा सत्कार होईल. शिंदे सरांनी यावं ही बॅच या गाडी कव्हर करायचं. विज्ञान विषय शिक्षक या ठिकाणी आदरणीय तोडकर सर यांचा देखील या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. आदरणीय तोडकर सरांनी या सत्कारात स्वीकार करण्यासाठी यावं अशी विनंती करतो. सिद्धू काळे, विनोद बागर, रोहिदास बांगे Thank you.
धन्यवाद प्लीज अरे लक्ष द्या नंतर बरोबर तुम्ही शिवू नका तर आपल्याला आनंद घ्यायचा आहे तो आनंद आपल्याला असाच मिळणार आहे आणि आनंद मिळत नसतो तो आनंद आपल्याला शोधावा लागतो आलाय ना आणि तो शोधायचा तो खूप मोठा आनंद खूप मोठा आहे तर यानंतर आता मी त्या शिक्षणावर गेलो मी मला त्यांच्या त्या वर्गातल्या विषयाचे मी किस्से आठवतात ते आपल्याला सांगतो आणि आपल्याला माहिती आहे त्यानंतर आपल्याला 8वी मध्ये आपण आल्यानंतर विज्ञान विषय शिकवत होते पेटे सर पेटे सरांचा मला एक प्रयोग अजून चांगला आठवतो मी सांगितलं तुमच्या पण लक्षात येईल आपली शाळा वर होती बाहेर आपण हॉलच्या बाहेर बसलो होतो आणि सरांनी आपण तिथे प्रयोग शिकवला होता साबण तयार करायचा अजून लक्षात आहे आपल्या पुन्हा लक्षात आहे हात करून करा बरं साबण सरांनी करून दाखवलेलं आपण बाकीच्याचं लक्ष नव्हतं तर अशा पद्धतीनं आपल्याला विज्ञान विषय शिकवलेले 8वीच्या वर्गामध्ये आदरणीय पेटे सर यांचा सत्कार आपल्यापैकी विद्यार्थी जे राहिले असतील त्यांनी स्वतःहून समोर येण्याची काही हरकत नाही ठीक आहे म्हणजे आता इथून मला वाटतं सकाळी तर रोज आपल्याला पेटसरांच्या आठवण झाली पाहिजे त्या कारणाने कसं आपल्याला शिक्षकांचं स्मरण होत राहणं खूप गरजेचं आहे हो आहे योजनामध्ये आपल्या नाईक सर यांचा आपण नुसता उल्लेख करूया आता जरी ते कार्यक्रमासाठी उपस्थित नसले तर आहे सगळं योजनामध्ये फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या तर त्या शिक्षकांचे नाव आले की किस्से आठवतात मी सरांचा एक किस्सा सांगू इच्छितो नाईकनवरे सरांचा मला वाटतं आपण 10वीच्या वर्गात होतो नाईकनवरे सर नुकतेच नवीन आले होते आता सरांची थोडीशी माफी मागतो तुमची पण थोडीशी पण किस्सा मला आठवला आणि तुम्हाला बोलायचा आहे कारण मी वर्गात सुद्धा मुलांना सांगतो किस्सा आवरून सांगत नव्हतो तर नाईकनवरे सर वर्गात आले होते सरांची पर्सनॅलिटी बघून आपण थोडस त्यावेळेस त्यांच्याशी मी सॉरी म्हणतो ते साहजिक होतं त्या वयामध्ये आपण हसणं वगैरे ते सरांची उंची वगैरे पाहून करून आपण थोडस हसत होतो किंवा सरांना थोडस डिस्टर्ब व्हायला असं आपण वातावरण करत होतो परंतु सर वर्गात आले आपण हसलो सरांनी त्यांच्या पद्धतीने बसण्याचा प्रयत्न केला पण सरांनी जेव्हा फळ्यावर विज्ञान नाव लिहिलं विषयाचं अक्षरावर सर पूर्ण वर्ग शांत झाला आणि मी सर्वोदय सरांकडून नाईकनवरे सरांच्या कॅटलॉगचा फोटो मागवला आणि मी माझ्या वर्गातल्या मुलांना फोटो दाखवला मी म्हणलं की हे आमच्या गुरुजींचं म्हणजे सरांचं अक्षर आहे आणि त्यांना तो पण मी किस्सा सांगतो की सर्व लहान होते त्यानंतर हे करत होतो पण हा किस्सा सांगितला की मुलं शांत होतात जसं आता आपण शांत झालो म्हणजे काही ना काही शिक्षकांचं वैशिष्ट्य असतं प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते आणि पर्सनॅलिटीचं काहीतरी स्पेशालिटी असते तर अशा पद्धतीचे आपले नाईकनवरे सर आणि त्यांचं विनोदी मिश्किल स्वभाव खूप आहे अनुभवलेला आहे मी माहिती आहे तर आणि त्यांच्यासोबत दुसरे आलेले राम लखन जोडी मधले दुसरे लखन म्हणून आपण त्यांना अरविंद लोंढे सर बरोबर ना मी माझा व्यक्ती कसं सांगतो मी लोंढे सरांकडे एक शंका विचारायची सर मला वाटतं हिंदी विषय शिकवत होते हिंदी विषय शिकवत होते हो बरोबर पण मी त्याच्याकडे हिंदी विषयाची एक शंका घेऊन गेलो होतो सरांनी मला उदाहरण कसं देऊन समजा माहिती का सरांनी मला वाटतं ते
सनम बेवफा पिक्चर मधलं गाण्याचं उदाहरण दिलं मला. पिक्चर गाण्याचे बोल आहे ते अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार. परंतु ते गाण्यापर्यंत जायच्या अगोदर ते गाणं सुरू व्हायच्या अगोदर एक 4 लाईन आहेत. ना दिन को सुकून है ना रात को असे काय ते पडत चैन आहे. तर सरांनी ते उदाहरण मला त्यावेळेस दिलं होतं. मग सर म्हटलं सर ऐकून आपलं गाणं कसं काय सांगतात सर. मग सरांनी काय सांगितलं की कोणताही पाठ शिकवताना त्या पाठाची पार्श्वभूमी असते, प्रस्तावना असते. तर ते प्रास्ताविक सांगायचं त्यांचं कौशल्य, त्यांचं कसब प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. आणि हे सगळे आम्ही सर स्मरून ठेवलेत. आणि लकीली मी त्या फील्डमध्ये असल्यामुळे तर मला चांगलाच उपयोग होतो त्याचा. तर अशा आपल्या विनोदी शैलीने देखील आपल्याला हसवत ठेवणारे आदरणीय लोंढे सर यांचा या देखील मी उल्लेख करू इच्छितो. त्यांचं सत्कार करायचा होता, परंतु काही कारणास्तव ते आपल्यामध्ये आता या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. आणि दुसऱ्यात आता सगळ्यात महत्वाचा सत्कार की आपल्याला वर्गामध्ये बसण्यासाठी बेंच होते, वर्ग स्वच्छता वगैरे. परंतु वर्ग स्वच्छतेपेक्षा त्यांच्याकडे प्रतिनिधी स्वच्छ वाटत होता. आता सुद्धा बघितलं तरी आपली पर्सनॅलिटी बघा, दादाची पर्सनॅलिटी बघा. लोटे सर तर मला चांगलं आठवत आहे. लोटे सर असं म्हणायचे, अरे तू तर एखाद्या क्लासमध्ये अधिकारी सगळं दिसतोय मला. सफारीशिवाय दादानी कपडे घातले. बरोबर आहे. आणि त्यांचा खूप म्हणजे असा विनोदी स्वभाव, प्रत्येकाशी प्रेमाने बोलणारे, प्रत्येकांना आपलेसे वाटणारे असे सुरेशदादा लोंढे सुरेशदादा लादे यांचे या ठिकाणी सत्कार आपल्यापैकीच कोण मित्र यावेत असं मी करतो. बालाजी, संदेश, आनंद, सुधीर, अजून कोणी इच्छुक असतील यामध्ये नाव परत राहिला सॉरी. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे सर आणि त्यांच्या मॅडम सरांना मी इन्व्हिटेशन दिलं. सकाळी गाडीला दोन भेट त्यांची. सर म्हणले की मी पण आहे, मॅडम करतो म्हणजे दिले. ते मॅडम म्हणले मी इथे माझ्या वेळेनुसार त्यांचे काही क्लासेस असतात. ते पण त्यांचं मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की त्यांनी आपल्यासाठी एवढी सुंदर आणि अशी निसर्गरम्य ठिकाणी पैसे देऊन सुद्धा मिळालं आपल्या ग्रामीण भागात तरी म्हणजे एकदम असा कोकणचा फील येतो. हे सर्वांनी बघितलं ना, हे चिरेबंदी वगैरे असे चिरा वगैरे बघितलं तर आपला कोकणाचा फील येतो. तर असं हे ठिकाण उपलब्ध करून दिले आपल्याला आदरणीय गणेश पांगे सर आणि त्यांचे मॅडम यांचं एक कर्तव्य त्यानंतर घेऊयात आपण. तर ठीक आहे, तरी पण त्यांचे सत्कार पोहोचवतो सर, त्यांचे आभार. या ठिकाणी मला वाटतं सर्व गुरुजनांचा सत्कार पार पडलेला आहे. तर आता पुढचा कार्यक्रम आता कोणी नाही म्हणायचं नाही. मी कधी समोर आलो नाही, मी कधी बोलले नाही, मी कधी बोललो नाही असं कोणी म्हणायचंच नाही. कारण मला आठवतं सर, मी पहिलं 5वीत भाषण केलं होतं. कार्यक्रम होता त्याच्यावर नेहरूंची जयंती आणि मला त्यावेळेस पहिल्यांदा प्रेरणा दिली होती खंडके गुरुजींनी. सरांनी भाषण लिहून दिलं, पाठ करून घे म्हटले आणि बोललो. तेव्हा मी पहिल्यांदा स्टेज म्हणजे कार्यक्रमात बोललो. आणि त्याच्यानंतर प्रसंग आला 8वी मध्ये. 8वी मध्ये आल्यानंतर अ आणि ब असे तुकड्या होत्या. मी धनाजीला राजूला किस्सा सांगितलेला आहे तो, आता पण तो अंडरलाईन करू इच्छितो. तर 8वीत आल्यानंतर काय झालं, विद्यार्थी संख्या जास्त झाली आणि दोन्ही तुकड्यामध्ये समसमान विद्यार्थी करायला असं ठरल्यामुळं आमचे 2-4 मुलं आम्ही ब तुकडीतले काहीतरी अ तुकडीमध्ये गेलो आणि सगळे मित्र एकीकडे गेले आणि आम्ही वेगळे पडलो. अक्षरशः मी त्यावेळेस रडलो होतो. मी आमच्या वडिलांना सांगितलं की मला त्या तुकडीत बसेल, मला या तुकडीत बसवलंय.
ते ओळखलं सरांनी. त्यावेळेस मला 8वीचे क्लास टीचर काटकर सर होते. मग काटकर सरांना सांगून मग काटकर सरांच्या वर्गात त्यांनी बसवून घेतलं आणि त्यावेळेस आपण आठवतं की नाही तुम्हाला की आपण महापूजा केली होती. महापूजेच्या वेळेस काटकर सरांनी मला आता जसं बोलतोय ना त्यावेळेस मला काटकर सरांनी ते सूत्रसंचालन वगैरे काय असतं तू कर त्यावेळेस त्यावेळेस सरांनी मोटिवेट केलं होतं आणि त्याचा फायदा आता मला होतोय. म्हणजे गुरुशिवाय आपण झिरो आहोत. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आपले आई वडील आणि आई वडिलांकडे कोण असतील तर आपले गुरु. गुरुशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही. मग अशा गुरूंचा आपण ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. तर या मित्र आता बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर काही गुरुजनांना चेहरे ओळखतात पण नाव माहित नाही. माझं वैयक्तिक तसं झालं काय मुली भेटल्यानंतर त्याच्यानंतर की नाव आठवण झालं आणि आमचं वय वाढल्यामुळं कदाचित तुमचं वय वाढलं तर आमचं पण वाढलं. आकार वस्तुमान पण वाढले गप्पा वाढलेले विज्ञान असे सांगायचं. तर या ठिकाणी लाईनने प्रत्येकाने समोर यायचं आपलं नाव सांगायचं. ऐका नाही म्हणायचं नाही. हा जागेवर सांगा ठीक आहे चालतंय. पूर्वीचं नाव आत्ताचं नाव. हो मुली असतील मुलांचं नाही. काहीतरी नावाच्या नावाला नंतर पाटील पण लागले. तर या ठिकाणी ज्यांची इच्छा असेल तर समोरून पण बोलू शकतात. कारण हे व्यासपीठ आपल्याला नंतर कधी विकत पण मिळणार नाही. ही जी वेळ आहे ही वेळ आपल्याला नंतर पैसे देऊन देखील मिळणार नाही. नाही पण कोणाचं हे नाहीये नाही वय नाही सुरू करतील आणि बाहेर फिरण्याच्या नाही म्हणणार नाही. आता सरांनी शब्द घेतलाय आणि तो माझ्याकडे सूत्रसंचालकाकडे दिलाय. आता जबाबदारी सरांची वाटली माझी नाही. बरोबर या ठिकाणी सुरुवात करत आपण सॉरी आता एक विषय आला. सर्वांची परवानगी आहे समजून बोलू तुम्ही सरांना बोलवतो की आपल्याला जी शाळा होती आपली त्या शाळेच्या त्यावेळेसचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सर ते आता आपल्यामध्ये नाहीत. तर त्यांचं देखील स्मरण होत राहतं. ज्यावेळेस सरांची ती घटना समजली त्यावेळेस मी पण तिथे सोलापूरात असल्यामुळे सरांजवळ म्हणजे गेलो होतो पण मला वेळ झाला त्यावेळेस मला ते परत वेळेच्या आत मी भेटू शकलो नाही म्हणजे बघू शकलो नाही सरांना. त्यांचं देखील स्मरण होत राहतं सर. कारण चांगलं आठवतंय की त्यांच्यासारखे खेळ शिक्षक बनत नाही. तर आपल्या शाळेला ग्राउंड कमी क्रीडा सप्ताह सर आपल्या पुढे बागेरोडला पळवायचे आठवतंय ना. असं ते केक तळ वगैरे होत्या साईडला कच्चा रस्ता होता. 100 मीटर पळा 200 मीटर पळा 200 मीटर ना 300 मीटर पळा कळत होता आपण किती पळलोय. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा आणि इतिहासाविषयी सरांची म्हणजे अभ्यास खूप जास्त होता काळा होता. आणि ते सर आहेत असे कधी वाटत नव्हते. मित्रासारखं त्यांचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची वागणूक होती. कधीच ते मुलांना कधी रागवलं तर मला आठवतच नाही मारले तर नाहीच नाही. आणि रात्रीच मी धनाजीवर बसलो होतो. धनाजी बांगे सरांचा आवडता विद्यार्थी धनाजी बांगे. त्यांना पाटील शिवाय बोलत नव्हते. चेअरमन आता झाले पण धनाजीला पहिल्यांदा ते सुरुवातीपासून ते पाटील म्हणूनच ओळखायचे त्यांना. सहलीला वगैरे गेलो तरी देखील सर आम्हाला कुठं 8वीत असताना 2000 साली सहल गेली आपली अजिंठा वेरूळ खुलताबाद औरंगाबाद गेली सर. तर त्या ठिकाणी सर आता आपण शाळेत जातो आम्ही मुलं सहली घेऊन त्या ठिकाणी आपल्याला गाईड घ्यावा लागतो. कारण तिथली ऐतिहासिक माहिती आपण माहिती होण्यासाठी आपल्याला आपण माहिती नाही करून मिळू शकतो पण मुलांना माहिती सांगण्यासाठी आपल्याला तिथं गाईड विकत घ्यावा लागतो. परंतु त्या सहलीमध्ये आम्हाला कधी असं आठवलं नाही की ते गाईड घ्यावं लागलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सरांना सर्व माहिती असायची. शेख सरांना सगळी माहिती सांगायची ते. असे शेख सर आपल्यामध्ये नाहीत त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्मरण करूयात. त्यानंतर आपल्यातलेच काही विद्यार्थी जसं की प्रमोद कापसे
आता सर्व मित्र आहेत म्हणजे त्यांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे. प्रमोद कापसे असेल, त्यानंतर सिद्धेश्वर नागटिळक असेल, मॅडम पण होत्या, व्यवहार मॅडम, आणि त्याच्यानंतर विष्णू वाघमारे. तर हे आपले 3 मित्र आणि एक गुरुवर्य विष्णू वाघमारे, विष्णू पूर्ण सिद्धेश्वर वाघमारे. तर थोडस कार्यक्रमात बदल करून 2 मिनिटं तुमची परवानगी असेल तर सर आपण थोडीशी श्रद्धांजली देऊयात त्यांना. हा, जयश्री उत्तम पांडे, काल कोणतं उल्लेख केला. तर ह्या 4 आपल्या बंधू भगिनींना आणि गुरुजनांना आपण 2 मिनिटं वाढून सर श्रद्धांजली त्यांना देऊयात. नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठ इथे उपस्थित असलेले आपले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आता आपण जन्मजात विद्यार्थीच असतो, या अर्थाने मी विद्यार्थी वापरलेला आहे. आता आपण सर्व फ्रेंडच आहोत. आज या ठिकाणी आपण 18 एप्रिल 2025 जवळजवळ 23 वर्षानंतर एकत्र भेटलेलो आहे. आता या 23 वर्षामध्ये अनेक प्रकारे आपण बदल झालेला आहे आपल्यामध्ये. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती आपल्यामध्ये बदल झालेला आहे आणि हा सर्व जो ऋणानुबंध आहे तो पुन्हा एकदा आपण एकमेकांना सांगावा, जोपासावा, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन गेली वर्षभर पासून आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा करून केलेलं आहे. त्यामध्ये हरुण सरांची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि त्या वर्षभराच्या चर्चेला एक यशस्वी रूप आज आलेलं आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा मी सर्व शिक्षकांचं इथं स्वागत करतो, तुमचंही स्वागत करतो. मी गणेश दत्तात्रय वागच इयत्ता 6वी पासूनच हायस्कूलमध्ये आपल्या होतो. बरेचसे शिक्षक त्यावेळेचे आज नाहीत, परंतु 6वी मध्ये आपल्याला मला वाटतं व्यवहार मॅडम आमच्या क्लास टीचर होत्या आणि 6वी मध्येच आपल्या जे पहिले पत्रे होते ते काढून पुन्हा स्लॅबचं बांधकाम चालू होतं आणि त्यावेळेस आपल्याला थोडे दिवस त्या मराठी शाळेमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं होतं. तर तेव्हापासून सुरुवातीला आमच्या फर्स्ट इयरच्या म्हणजे 6वीच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या व्यवहार मॅडम अतिशय स्ट्रिक्ट होत्या आणि त्या गणित विषय शिकवायच्या आणि दररोज सांगितलेला होमवर्क त्या पाहायच्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा मुलगाही आपल्याच वर्गात होता त्यावेळेस आणि सुरुवात त्याच्यापासून करायच्या आणि त्याने जर अभ्यास नसेल केलेला तर सुरुवात त्याला मारूनच करायच्या. म्हणजे अतिशय स्ट्रिक्ट अशा त्या मॅडम होत्या. त्याच्यानंतर पुढे जसं आपण गेलो तशा आपल्या इयत्ता बदल केल्या, आपल्यामध्ये ज्ञानार्जन किंवा क्षमता जी आहे ती वाढत गेली आणि सर्वच गुरुजनांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आपण विविध क्षेत्रामध्ये आज यशस्वी झालेला आहे. आपल्या बॅच मधील कोणीही असा नाहीये की तो फारच स्लो झालेला आहे किंवा तो एकदम कामातून गेलेला, असं काही नाहीये. बऱ्यापैकी उमेदवार जे आहेत आपल्या बॅचचे ते सर्व यशस्वी झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 7वी मध्ये सुद्धा विविध विषयांतर्गत मला वाटतं 6वी किंवा 7वीला एक लेझी मेरी विल लिव्ह गेट अप अशी डोटी सरांची एक कविता होती. 6वीला असेल ते आणि ती अतिशय त्यांनी छानपैकी शिकवलेली होती. आणि सुदैवाने मी पण शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यामुळे बऱ्याच वेळेला मी काय करतो की जर कविता कुठे असेल तर सरांचं एक स्मरण म्हणून तिथं त्या विद्यार्थ्यांना ती त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्यांच्यावर आपल्याला जमणार नाही सेम टू सेम, परंतु एक प्रयत्न करतो मी आणि त्यामुळे लवटे सरांची सतत आठवण होत राहते. किंवा कधी कधी बुलेटिनचा तास असला तर जिओग्राफीचा बुलेटिन कधी कधी निघतं 8वी 9वी 10वीचं. त्याच्यामध्ये भूचा जो उकार आहे तो असं एकदम कोपऱ्यात आणून सोडणे 100% मी ती ऍक्टिव्हिटी करतो पुन्हा पुस्तक आणि त्यामुळे लवटे सरांचं नेहमीच म्हणजे स्मरण येतं. त्याच्यानंतर आपल्याकडे शिंदे सरांचं म्हटलं तर इंग्लिश हा माझा विषयच आहे. अर्थातच इंग्लिशमध्ये टेन्समध्ये फॉर्म्युले शिकवत असताना किंवा ते पाठांतर करत असताना शिंदे सरांनी त्यावेळेस अतिशय स्ट्रिक्ट केलं होतं. ज्याला फॉर्म्युले येतील त्यांनीच उद्या यायचं, त्यांना यायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. तरी सुद्धा आपण भरपूर उपस्थिती दाखवलेली होती. तर ते फॉर्म्युले शिकवत असताना शिंदे सरांची नेहमी आठवण येत होत. त्याच्यानंतर आपले मोहिते सर कुठल्याही कार्यक्रमाला ज्यावेळेस शाळेमध्ये कार्यक्रम असतो, कॉलेजमध्ये कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमामध्ये एकदम भाषण सुपरहिट कुणी केलं असेल म्हणजे आपण जी म्हणतो तोप, आपल्या शाळेची तोप, भाषणाची तोप, अशा पद्धतीचं त्यांचं ती
भाषण असायचं नेहमीच, आणि त्यामुळे त्याचीही आठवण नेहमीच होत राहते. काटकर सरांचं अगदीच धीरा वाजू सुशांत बॉय ते आजही तसंच मनावरती बिंबवलेलं आहे, किंवा त्यांचं चैत व्हायचं शिकवणं असेल तेही तसंच अजूनही आठवतं. त्याच्यानंतर परबत सरांचं स्पेशली सांगायचं म्हणजे गणितामध्ये आपल्याला क आणि ड हा ग्रुप गट, मोठी मोठी गणित 4-5 पानाची गणित सोडवायची, आणि त्या मोठ्या गणितासाठी परबत सरांचा अखंड असायचा नेहमीच. त्यामध्ये आपल्याकडे अमोल कोलप पण अतिशय चांगल्या पद्धतीने मोठी मोठी गणित सोडवायचा, आणि त्यामुळे त्यांचीही आठवण येते. त्याच्यानंतर पेटे सर 8वीला होते, आपल्याला विज्ञान विषय, आणि स्ट्रिक्ट त्यांचं पूर्ण टीचिंग असायचं, अध्यापनाचं कार्य, नोटबुक, स्पेशल होमवर्क वगैरे त्यांना प्रॉपरली असायचं. त्याच्यानंतर तोडकरी सरांचं विज्ञान आपण प्रयोगशाळेमध्ये टसका वास सर्वांनी अनुभवलेला आहे, आणि विविध प्रयोग त्यांचे आपण केलेले आहेत. त्याच्यानंतर काटकर मॅडमचं बकुळीची फुले म्हणून एक कविता होती, खूप जुनी, अभ्यासाला खूपच जुनी होती. त्यावेळेस त्यांनी बकुळीची फुले म्हणून ती प्रत्यक्ष आणून आम्हाला दाखवली होती की ही बकुळीची फुले असतात, कारण जनरली ते फुल आपल्याकडे आढळत नाही. तर असं प्रत्येकाच्या बाबतीत अजून जे मेंबर इथं नाहीत त्यांच्या सुद्धा बाबतीत अजून आपल्या आठवणी आहेत. आता हे झाले आठवणी, परंतु सर्वात महत्वाची बाब ही आहे की या सर्व गुरुजनांनी आपल्याला आजपर्यंत केलेलं जे मार्गदर्शन आहे ते बहुमोल आहे, आणि त्याच मार्गदर्शनामुळेच आपण आपल्या विविध क्षेत्रामध्ये आपण यशस्वी झालेलो असतो. तर त्यांचा जो असणारा आशीर्वाद आहे तो आपल्या पाठीशी कायमस्वरूपी असाच राहावा, आणि इथून पुढेही आपण अजून वेगवेगळ्या कार्यक्रमांतर्गत असं भेटत राहू असं मला वाटतं. सध्या मी त्रिकुलस्वामिनी ज्युनियर कॉलेज तुळजापूर या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत रुजू झालेलो आहे, आणि एक छोटा मुलगा आहे, आणि मी MA BEd करून सेट केलेला आहे, आणि आपल्याकडे जी शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी TET ही एक्झाम आहे, ते एक साधारणतः 12 ते 13 सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत त्याची. शिवाय सेट परीक्षा आहे, आता पुढच्या वर्षी PhDचं फायनल सबमिशन आहे. तर हे सर्व आपल्या सर्व गुरुजनांमुळे झालेलं आहे. त्यामुळे पुनश्च एकदा तुमचं मी आशीर्वाद असेच पाठीशी राहावे अशी विनंती करतो, आणि माझा परिचय आणि थोडक्यात सर्वप्रथम मी आनंद माने सर्व शिक्षकांचे एकदा नमस्कार करतो. पुढील असं तर आजचा कार्यक्रम हा 10वीचा आहे, पण तसं बघायला गेलं तर माझी 10वी झालीच नाही. खरं बोलला तर. माहित नसेल, माझ्या अडचणीमुळे माझ्या वडील नवीन वारल्यामुळं मी 10वीला काही येऊ शकलो नव्हतो. 9वी पर्यंतच मी आपल्या सरांबरोबर होतो, पण सर्वांची साथ मिळाली, मित्र चांगले होते, मुलींच्या काही ओळखी जास्त नव्हत्या. आता पण काय ओळख येतात काय ओळख येत नाही, आणि शिक्षक ओळखतात. शिंदे सर तर आमचे होते, त्यांची आदरयुक्त व्यक्ती आज पण आम्हाला वाटते, आणि त्यावेळेस तर होती सर्व शिक्षकांची. आणि त्यामुळे शाळा काय शिकलो नाही, पण माझ्या क्षेत्रात मी यशस्वी झालो असं मला वाटतं. कारण मी क्षेत्रात शेती करतो, शेती करत करत बरंच प्रयोग पण केले मी शेतीत, आणि सफल आहे मी शेतीत चांगलं. 2 मुली आहेत मला, एक 10वीला एक 5वीला आहे. त्यामुळे माझ्या क्षेत्रात तर मी सुखी आहे आता सध्याला. बोलून नमस्कार, मी बालचंद्र वागल. मी डिप्लोमा डिग्री आणि MTech मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आता सध्या थोडा आवाज, थोडासा आवाज. पुणे कल्याण डिस्ट्रिक्टमध्ये कार्यरत आहे, सिनियर इंजिनियर म्हणून. आता म्हणजे स्वतःला पण भाग्यवान मानलं पाहिजे, कारण शिक्षणाचा आत्ताचे शिक्षण पण आहे आणि आपल्या वेळेचे शिक्षण पण आहे, याच्यामध्ये खूप फरक आहे. आजही आपण या शिक्षकांना मान सन्मान देऊ शकतो आणि आठवू शकतो.
पण आताच्या शिक्षण प्रणालीमध्ये मुलं जे आहेत म्हणजे आमची मुलं त्यांना दर 6 महिन्याला शिक्षक चेंज होतात आणि म्हणजे तुम्ही जे व्यक्तिमत्व घडवताना आमचे व्यक्तिमत्व घडवताना जे तुमचे संस्कार सुरू झाले ते आजही काम जसं की तुम्ही शिंदे सर आपल्याला इंग्लिश विषय शिकवायचे ते आल्याबरोबर पहिल्यांदा होमवर्क चेक करताना अंगठी काढायचं समजून जायचं ती चांगली अंगठी काढली समजून जायचं होमवर्क नसेल तर किट केलं तर मार्ग असणार तसंच प्रॅक्टिस सगळी बरीच म्हणजे नाही तरी त्याला प्रेमानं परत समजून सांगायचं म्हणजे या शिंदे सरांची गरज आहे तेवढंच डॉक्टर सरांची गरज होती दोघांनी इंग्लिश शिकवलेलं आहे मला वाटतं शिंदे सरांनी 8वीला आणि डॉक्टर सरांनी 9वी 10वीला शिकवलं तसंच मोठे सरांचा मराठी विषय त्यांनी जे ग्रामर शिकवलं त्याचं एक्झाम्पल तुम्हाला आठवतं का तिचे नाक म्हणजे अलंकार होता ना तर तो म्हणजे त्यांची शिकवण्याची सगळ्यांची जी पद्धत आहे ती आजही आठवते परत सर मला वाटतं मॅथ्स शिकवायचे पेटीत तर विज्ञान एक शिकवायचे विज्ञान थोडं शिकवायचे तर आताची पिढी त्या पद्धतीने शिक्षकांना आठवेल की नाही शंका तर सरांचे आभार बोलून मी संदेश भोसले तेलंगवाडी तुमचं गाव. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना खरंच मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळं आपण आज या ठिकाणी उभा राहू शकलोय आयुष्यात उभा राहू शकलोय आणि त्या पद्धतीने इथं पण येऊन उभा राहू शकलो. खूप किस्से सगळ्यांनी सगळे किस्से सांगितले पण आम्हाला खूप म्हणजे आदरयुक्त भीती म्हणलं तर शिंदे सर लहानपणापासून आणि आजपर्यंत आमच्या गावातून जाताना शिंदे सर दिसले तर मनाने मान आमची खाली जाते. मोहिते सर काटकर सर सगळे शिक्षक लोकांनी खूप आम्हाला म्हणजे आयुष्यात उभं राहण्यासाठी धडपड आमच्यापेक्षा शिक्षक लोकांनी खूप धडपड केली त्याच्यामुळे आम्ही सगळे उभं राहिलो. आणि आजच्या परिस्थितीत आम्ही आमच्या मुलांचे शिक्षक पाहतो तर त्यांच्याकडे सर खरंच ही धडपड नाही ज्या तुम्ही लोकांनी जी धडपड होती विद्यार्थ्यांना शिकवण्याची आज बघायला गेलं तर शिक्षकांना नावं नाही ठेवली पाहिजेत आपण विद्यार्थी मुलांची असो किंवा आपली असो पण ती धडपड त्यांच्याकडे नाहीये सर जी तुमच्याकडे होती आणि तुमच्यामुळं या खूप पिढी घडले तसंच आम्ही पण घडलो. तर माझा परिचय देता मी 10वी-12वी पर्यंतच शिक्षण केलं. 12वी नंतर मी मार्केटिंगमध्ये जॉब चालू केला 15-16 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केले ॲग्रोस्टार बायोटेक्नॉलॉजी. शेती औषधामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना मायक्रोन्युट्रिएंट्स वॉटर सोल्युबल आणि पीजे या तिन्ही ग्रेड मी मॅन्युफॅक्चरिंग करतो. 40 ते 45 प्रोडक्टचं माझं प्रोडक्शन आहे आणि 5 ते 6 जिल्ह्यामध्ये मार्केटिंग करतो. तेलंगवाडी नाही सर आपण तर आयुष्यात सक्सेस होताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपला पाया आणि तो पाया सर तुम्ही सगळ्या लोकांनी आमचा मजबूत केला त्याच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात सुखी. या बालायचं बोलायला लागतं म्हणून पाठीमागे गती सर्व गुरुजनांना नमस्कार. माझं नाव बालाजी पावणे तेलंगवाडी. मी सध्या पोलीस उपनिरीक्षक नवी मुंबई रबाळे पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. सर्व आहे ते तुमच्या शिक्षणामुळे आम्ही हे करू शकलो. अजूनही स्पर्धा परीक्षा म्हटलं की जे पायाभूत शिक्षण आहे त्यापासून सर्व सुरुवात होते. प्रत्येक शिक्षकांचा आणि प्रत्येक विषयाचा त्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. जसं की आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की काही विद्यार्थ्यांना काही विषयांचं खूप असं भीती असते. जसं की स्पर्धा परीक्षेमध्ये म्हटलं तर मॅथ्सचा, सायन्सचा आणि इंग्लिश हे 3 विषय महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये बाकी सगळे जनरल नॉलेज तुम्ही अभ्यास करू शकताय पण हे तुम्हाला जमलंच पाहिजे. आणि हे जसं पायाभूत शिक्षण आता तुमच्याकडून जे आम्हाला मिळालंय ते आता आमच्या मुलांना मिळत नाही. आम्ही कुठेही आता सध्या जे बाहेर असतील शिक्षण राहण्यासाठी किंवा याच्यासाठी नोकरीसाठी त्यांना माहिती आहे की शिक्षणाची सध्या कंडिशन काय आहे. आता मुलांना 1 लाख रुपये फी
प्रथम वर्षाला नर्सरी पासून सुरू होते आणि ते शिक्षण आता सुद्धा मिळत नाही. ते तुमच्याकडून आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन आणि शिक्षण मिळालेलं आहे. आणि माझ्याही घरच्यांकडून सर्वप्रथम माझ्या वडिलांनी आणि आईकडून जेवढं मार्गदर्शन मिळालं आणि सपोर्ट मिळाला त्यामुळे मी इथं आहे. त्यानंतर माझ्या शिक्षकांचा आणि सर्वांचा मी आभारी आहे की ह्या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप कष्ट पण केले आणि ते मिळण्यासाठी तुमच्या ज्ञानाचं आम्हाला खूप महत्वाचं मार्गदर्शन झालेलं आहे. त्यामुळे सर्वांचे एकदा आभार मानतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव ज्योतिराम सुसा, बबन म्हणून कोणतं नाव मी IT क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये जॉबला आहे. MNC कंपनीमध्ये गेले 10 वर्ष. तर सर्व शिक्षणाचा आभार तुमच्यामुळे आम्ही इथं काम करतो. आमचं शिक्षण वगैरे झालं आणि आम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो ते तुमच्याकडून. धन्यवाद. सगळ्या विद्यार्थी नमस्कार. माझं नाव सचिन बाळासाहेब बांगे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा आहे 7वीला, मुलगी आहे 4थीला. जी आमच्या आजोबाची परंपरा आहे ती मी चालवतो गाडीचा. वडिलांनी माझ्या आजोबांनी बिगर ऍक्सिडेंट करता जी गाडी चालवली तशीच मी बी चालवतोय. असं वडिलांनी केले. वडिलांनी बी 18 वर्ष झालं बस चालवते. त्यामुळं आमचा बी परपंच सगळा चांगला आहे. रवींद्र देशमुख पांगे. मी पण सचिन झालं गाडीच काम करतो शेती बघत आणि सगळ्या शिक्षकांचा आभार आल्याबद्दल आणि सगळ्यांना व्यवस्थित सगळं लहानपणापासून शिकवल्याबद्दल. काळ 2 प्रकार असतात. शांत बसा, थांबा. सर पहिल्यांदा तुमचं निधनाची नवर आभार. पहिल्यांदा जरा जोरात आवा. व्यवसाय माझा सर्वांना माहिती. आनंदाने सांगितले शिकते निर्मळ स्वच्छ शिकते. आता कविता म्हणजे कसं आहे, मला एक छंद आहे बाबा काम करताना कविता ऐकली. म्हणजे घरच्याला बी तुम्हाला अविनाश पाटील लिखली घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, शब्दांवर पुन्हा वागणे आपले चांगले पाहिजे, रोग लावायचे आहे एका अटीवर पुन्हा उन्हाळ्यात त्याला जपले पाहिजे, घर नव्याने बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. सतत गायले पाहिजे आणि आपण सतत ऐकले पाहिजे. 2026 ला पण आणि अरुण सर मी व्हॉट्सअप ग्रुप चालू केला. त्यांना एक मित्राची मूर्ती घरीच होती. काल एक मला भेट दिली ती जाणार पण घरची नको जुनी नवीन भेट मला राहू दे. मला वाटतं कारण मित्रामध्ये काय भेट वस्तू स्वीकारायची करायची, पण तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या खातर सर्वांची सर्वांच्या शिक्षकांची परवानगी स्वीकार. धन्यवाद. काय आवाज नाही आला. आभार.
मी 6वीत शाळा पास झाली शाळा शेती करतो. वा 2 मुलं आहेत. तुमचा आभार मानतो. आनंदात आहे ना? होय. टाळ्या टाळ्या माझं नाव प्रदीप भागवत चव्हाण. मी चटकोल चौकात राहतोय. म्हणजे 13 वर्ष झालं मी पुणे महानगरपालिकेत कामाला आहे. 13 वर्ष सर्व्हिस करतोय आरोग्य खात्यामध्ये. मला एक मुलगा, 2 मुलं होती. एक मुलगा एक्सपायर झाला. आता एकच मुलगा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित ज्येष्ठ शिक्षक वर्ग, मॅडम, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या संयोजकातून कुशल कर्तव्य नेतृत्वातून हा आजचा कृतज्ञता मेळावा सादर होत आहे. त्या सर्वांचा आभार मानतो. आणि शेतकरी चौकामध्ये माझं सिद्धार्थ टेम्परेचर नावाचं प्रशांत गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. दिमाखात आमचं एकत्र कुटुंब असून मोठे बहुते व्यवसाय करतात आणि शेती बघत बघत मी सिद्धार्थ टेम्परेचर्स मध्ये काम नियोजन लावतो. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. घरची सगळी परिस्थिती अतिशय चांगली. जसं एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीची एक झलक मिळावी यासाठी वाट बघतो, तसा आमचाच एक प्रियकर मित्र योगेश भारत जास्त एनर्जी येईल वातावरण कसं निर्माण करायचं योगेश कडून शिकावं. बोलायचं का? मुलुक मैदानी तो मी 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी शाळेत असल्यामुळं अशा पद्धतीचे कार्यक्रम मी 2 ते 3 वेळा अटेंड केलेले आहेत. गंभीरपणे सांगायचं म्हटलं तर आपली बॅच जी आहे ती 2 शतकाच्या सांध्यावरची आहे. आपण जे 1990च्या आसपास जी लोक जन्माला आलो त्या लोकांनी 1900 आणि 2000 ही 2 शतकं बघितली. 1990 आणि 2000 ही 2 दशकं बघितली. आणि 1900 ते 2029 अशी 2 सहस्त्रकं बघितली. तर ही जी बॅच आहे ती 2 शतकाच्या सांध्यावरची. आता सुग्रीव कदम बोलले 2002 साली आपली 10वी झाली. 2002 साली गोधरा हत्याकांड झाला होता. काही सामाजिक संदर्भ जर सांगायचे म्हटलं आपण ही बॅच आहोत जी बॅच आई वडिलांना घाबरायची आणि आपण आई वडील झाल्यानंतर आपण मुलांना घाबरतो. आपण ही बॅच आहोत. प्रत्येकाचा संघर्ष आहे. इथं जे 80 लोक बसलेली आहेत ती सर्वसामान्य कुटुंबातून आहेत. तुम्ही गरिबीतून काय गणेश वाघज प्रचंड मोठा संघर्ष. म्हणजे गणेश वाघज आणि मी 4 वर्ष एका सायकलवर होतो. प्रचंड संघर्षातलं उदाहरण की एखाद्या माणसाकडे गेल्यानंतर किंवा अनेक लोक आहेत. आता रोहिदास भांगे असेल की त्याने बाबा डाळिंबाची बाग केली, ह्याची द्राक्षाची बाग केली. कुणी काय गहाण ठेवलं असेल, कुणी इकलं असेल, कुणी नवीन घेतला असेल. संघर्ष आपल्या आधार कार्डला लिंक आहे. त्यामुळे कुणी माझा संघर्ष फार मोठा आहे म्हणायचं कारण नाही. कारण मी 12वी केली ते छावणीत केली. टप्पे येतात, अप्स अँड डाऊन्स येतात आयुष्यात. पण ही बॅच आहे जी 2 शतकाच्या सांध्यावरची आहे. सामाजिक आणि राजकीय संदर्भात जर बघितलं तर आपण मोबाईलच्या आधीची पिढी आहोत आणि मोबाईलच्या नंतरची पण आहोत. आज इथं गुरुजी नाहीत, मी विनोदानं बोललो, ते सर्व शिक्षक आहेत. पण मी आज खरंच ज्यावेळेस विचार करत होतो येताना माझ्या आयुष्यात मला स्टेज कुणी दिलं असेल. एक लहान मुलं असतं, लहान मुलाला सर आपण जर का त्याचं कौतुक केलं, त्याला जर ऍप्रिशिएट केलं तर त्याला डोपामाइन मिळतं. डोपामाइन हे 7 हार्मोन्सपैकी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. तर 4थीला असताना मला पहिल्यांदा खांडके गुरुजींनी प्लॅटफॉर्म दिला आणि तो प्लॅटफॉर्म माझ्या आयुष्यात
तसं आपल्याला इथं आपण अभावग्रस्त सगळे आहोत. याच्यातला कोणीच असा फार प्रिव्हिलेज नाही. एखाद्याचं कोणीतरी शाळा मास्तर किंवा एखाद्याचं शिक्षक, कोणीतरी आई वडील असतील, याच्या पलीकडे प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड मधलं कोणीही नाही. परंतु मला वैयक्तिक असं आठवतं की मला आयुष्यात जो कोणी प्लॅटफॉर्म दिला तो 2 माणसांनी, एक माझ्या आईनं आणि दुसरा खांडके गुरुजी. खांडके गुरुजींची माझी नंतर भेट नाहीये, खूप वर्ष झाली, पण गुरुजींनी मला 4थीत पहिल्यांदा भाषणाची संधी दिली, 5वीत दिली, 7वीत दिली. त्याचा मला आयुष्यात पुढं काय उपयोग झाला तर आज मी माझ्या समोर मेंबर ऑफ पार्लमेंट असू द्या, माझ्यासमोर मिनिस्टर असू द्या, मी माझी मतं ठामपणे मांडू शकतो. मी आता माझं काम करत असताना, आता हे कसं आहे, 20 वर्षानंतर भेटल्यानंतर सगळेजण मी माझं हे ते बोलत राहतो. मी आता राज्य सरकारचा कन्सल्टंट आहे, मिनिस्टर ऑफ फायनान्स आणि प्लॅनिंग. त्याच्यानंतर काही खासदार आणि आमदार आहे, त्यांचं सगळं बॅकहँडचं सगळं रुल्स बघतो. अमित पाटील, ओमराजे असतील किंवा असे वेगवेगळे. तर आता हे करत असताना थोडा उशीर झाला मला यायला. दुसरं महत्वाची गोष्ट बोलायची म्हणजे कदाचित हे असं स्नेह संमेलन आत्ताच्या काही बॅचेस, म्हणजे तुमच्या माझ्या मागच्या काही 5-10 वर्षाच्या बॅचेसच करतील, पण अजून 10 वर्षानंतर तुमचं कंटेम्पररी एज्युकेशन सिस्टमच बदलणार आहे. त्याच्यामुळं आता AI वगैरे सगळे, त्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टम हे फक्त सर्टिफिकेशन पुरतं राहील. तर त्याच्यामुळे ही अशी बॅच, असं एकत्र येणं, मला वाटतं माझ्या ऑफिसला व्हिजिट केली होती प्रदीप भागवत चव्हाण. तो काहीतरी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कुठल्या तरी विभागात आहे आणि शिवाजीनगरला तो ऑफिसमध्ये काहीतरी नोटीस घेऊन आलता कशाच तरी, आणि मग मला तो अचानक भेटला. तर खूप चांगला अनुभव आहे. जो तिरम सुतार फोन उचलत जावा कधीतरी 5-10 वर्षांनी. ओके. आणि 2002 नंतर सगळेच जीवनातले सगळेच आयाम खूप वेगाने बदललेले आहेत. तिथं काटकर सर आहेत. काटकर सरांनी ज्यावेळी जॉईन केलं असेल कॉलेज, त्यावेळेसची सभोवतालची परिस्थिती, त्यावेळेचा समाजाचा बदलाचा वेग हा खूप स्लो होता. 2002 साली ज्यावेळेस लँडलाईन मोबाईल आले, लँडलाईन फोन आले सगळीकडे, त्याच्यानंतर मोबाईल आले, त्याच्यात काळ खूप रॅपिडली बदलला. आणि आता तर खूप मटेरियलिस्टिक झालंय. सगळ्यांचा आधार बँक लिंक असल्यामुळे गव्हर्नमेंट वॉचेस आणि मार्केट इकॉनॉमी झाली. सगळेजण पैशाच्याच मागायचे, सगळ्यांना काही करून पैसे मिळवायचे, आणि कशासाठी मिळवायचे तर परत पैशासाठीच मिळवायचे, आणि परत मिळवलेले पण पैशासाठीच करायचे. पण हे सगळं करत असताना आज 25 वर्षानंतर भेटल्यानंतर मी माझ्या वतीनं तुम्हाला 2च गोष्टी सांगेन. तुम्हाला काय फार आध्यात्मिक गोष्टी वाटतील, स्पिरिच्युअल वाटतील किंवा काही वेगळ्या वाटतील. 1925 साली ह्या गावात आपल्याला ओळखणारं आणि आपण ज्याला ओळखतो असं कुणीही नव्हतं. आणि 2125 साली पण आपण ज्याला ओळखू किंवा आपल्याला कोणी ओळखू असं ज्ञात अज्ञात कुणीही नसणार. तो जो एक मधला पिरियड आपल्याला आयुष्य म्हणून मिळालेला आहे, दॅट इज अ गोल्डन ड्रीम, अँड दॅट ड्रीम वी आर लिव्हिंग. त्याच्यामुळे कुणी किती मिळवलं, कुणी किती घालवलं, कुणी काय केलं, याच्यापेक्षा सगळ्यांनी ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्या आई वडिलांची चांगली सेवा करा, आणि जेवढी कोणी 4 लोक तुमच्यासोबत चांगली वागतात त्यांच्याशी चांगलं वागा. बाकी प्रपंचासाठी 4 द्या, 4 घ्या, ते तुमचं. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. आज या ठिकाणी सर्व सरांसमोर मला भेटायची संधी मिळाली. परत लवटे सरांची माझी भेट झाली. लवटे सर मला मुस्लिम बांधव म्हणले, त्यावेळेस मी काहीतरी मला बसले म्हणले हा मुस्लिम बांधव कोण आहे म्हटले. सर आहेत, तोडकर सर आहेत, पेठे सर आहेत, परबत सर आहेत, सगळे सर आहेत, आणि शिक्षका धनाजी लोहार आणि अरुण, आणि ह्यांनी खूप चांगली मेहनत घेतली सगळ्या गोष्टीसाठी. जाणायला वाटलं आता सुद्धा कामाने गेला, सेलाने गेला नाही. आमचे बॅग दुर्दैवानं आपला विष्णू वाघमारे आणि माझा, पूर्वी कसं होतं इंटरनेटच्या आधी कास्ट नव्हती, आता इंटरनेटनं प्रत्येकाच्या जातीचे ग्रुप झालेले. सो इंटरनेटनं परत लोकांना रिग्रुप केलेलं आहे, आयसोलेट केलेलं आहे. प्रमोद यशवंत कापसे हा दलित वस्तीत राहणारा, 10वी मध्ये असताना आमच्या आयुष्यात खूप वेगळा काळ होता. पण प्रमोद कापसे हा एकमेव असं, त्यावेळी मला माहित नव्हतं, तो मला एक सायकलवर घेऊन जायचा बाकीचं, आणि मला माहित नव्हतं त्यावेळेस आपल्यातले खूप कमी लोक महारवाड्यात जात असतील, पण मी प्रमोद सोबत जात होतो. मला खूप वाईट वाटलं जेव्हा विठ्ठलने मला सांगितलं प्रमोद कापसे गेला म्हणून.
आता इंटरनेटमुळे खूप बदललंय. तर माझं म्हणणं आहे की ज्या पेरेंट्सनी तुम्हाला आई वडिलांनी ज्यांना जन्म दिलाय त्यांना खूप चांगल्या पद्धतीने वागवा, त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने वागा आणि बाकी तुमच्या जीवनात उत्तरोत्तर प्रगती राहो. आरोग्य सांभाळा. अपेयपान फोन करत असेल तर थोडं कमी करा, बंद केलं तर चालेल. ओके. हा, बीपी शुगर वगैरे काय होऊ देऊ नका. आणि चांगला आहे. सुग्रीवची आठवण आठवली. सुग्रीवने विष्णू वाघमारेला कॉपी देण्यासाठी हिंदीचा पेपर कॅन्सल झाला तर बदर हत्याकांड झालं म्हणून माळी सर होते. हा, मराठीचा पेपर होता. सुग्रीवने काय केलं होतं, खिडकीच्या बाहेरची वीट काढली होती पुस्तक ठेवायला आणि माळी सरने त्याला पकडला. बीटी माळी सरांनी. आणि सुग्रीवने त्यांना असं सांगितलं भावनेच्या भरात की माझी चूक झाली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि आम्ही 4 दिवस असत होतो. पण ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण खूप वर्षानंतर भेटतो. फक्त एक आहे की आपल्यात काही मुली आहेत, काही मुलं आहेत की रोज व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग गुड नाईट करत बसू नका. एकमेकांना भेटा, बोला आणि शिक्षकाप्रती पण आदर जो काही व्यक्त केला जातोय. ही कदाचित ह्याच्यानंतर एक 4-5 वर्ष ही शेवटची पिढी असेल ज्याच्यामध्ये आज एक काटकर सर दिसले किंवा शिंदे सर मोडणीमुळे चौकात दिसले. जरी आपण माव्याच्या टपरीवर असलो, जरी सर तिथं असले तरी थोडा आड बाजूला जातो. उदाहरणार्थ मी प्रॅक्टिकल बोलणारा माणूस आहे. पुढच्या जनरेशन मध्ये तसं नसणार आहे. जनरेशन खूप वेगानं बदलते. जनरेशन खूप वेगानं बदलते आणि सगळ्यात महत्वाचं या पिढीत ह्या सगळ्या मुली आहेत, ही सगळी मुलं आहेत. तुमच्या माझ्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे इथून पुढचं, हाऊ टू बी अ रिस्पॉन्सिबल पेरेंट. आज 7वीच्या मुलाला पुण्यामध्ये ड्रग्ज मिळतात. आज तुमच्या मोडणीमला, तुमच्या टेंभुर्णीला, तुमच्या माड्यामध्ये ड्रग्जचा संपर्क. आज इथं वापड्यात म्हणजे इथूनच मॅन्युफॅक्चरिंग जात आहे तिकडं. ते खूप भयानक आहे. कारण त्याचा तुम्हाला तोटा सांगतो. मॅफेड्रिकिन जे असतं त्याच्यामध्ये तोटा असतो की 24 तासानंतर ते बॉडीला पाहिजे असतं आणि ते एकदा त्याची सवय लागल्यावर आणि मुलं तुम्हाला सांगत नाही. तर तुम्हाला रिस्पॉन्सिबल पेरेंट्स बनणं हे तुमच्या माझ्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मुलांना तुम्ही पैसे देऊ नका, मुलांना तुम्ही फार काय देऊ नका, फक्त मुलांना रिस्पॉन्सिबल बनवा. त्यांनी त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि बाकी तुमच्या जीवनात उत्तरोत्तर प्रगती होत राहो, आनंद मिळो, कुणाच्या घरी काय क्लॅशेस नसावेत. आणि सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो की तुमच्या समोर माझा आणि मोहिते सरांचा फोटो आहे. मी 10वीच्या अल्बम मध्ये आमचे ज्यांचे फोटो ते मी लावून ठेवले होते. माझा, मोहिते सरांचा एक आहे, माझा, भालचंद्रचा आणि विष्णू वाघमारेचा, आमचा तिघाचा एक फोटो आहे. आणि मग बाकीचा एक ग्रुपला काहीतरी मला वाटतं शिवाजी महाराजांचा फोटो दिलता दादा. शिवाजी महाराजांचा एक फोटो दिलता. शिंदे सरांची एक आठवण सांगायची म्हणजे आम्ही जाळावर उड्या टाकल्या होत्या. पहिला शेवटचा माल खाला म्हणलं जोरात. मी शिदू नागशिळ, बालचंद्र वाघर आणि अजून कोण 5 जण होतो आम्ही. तानाजी वांगे होता आणि शिदू काळे जोरात मारलो. हे पण होतं की आणि रवी वांगे होता. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. बाकी सरांनाही एवढंच सांगणं की आता खूप झाली धावपळ आयुष्याच्या संध्याकाळात थोडस पानापुरस्त एन्जॉय करावा. कारण आपले माळी सर आहेत. सर्व शिक्षकांना, माझ्या मैत्रिणींना व मित्रांना माझा नमस्कार. त्यावेळेस परिस्थिती इतकी नाजूक होती की त्यामुळे 10वी नंतरचं शिक्षण नंतर घेताच आलं नाही. आपल्या शेटपळमध्ये फक्त 10वीपर्यंत शाळा होती. तिथून पुढे शिक्षण मोडणीला जावं लागत होतं. सोबतीला कोण नसल्यामुळे तिथून पुढे शिक्षण घेता आलं नाही. त्यावेळेस लवटे सर सायकलवर शाळेला शिकवायचे हायस्कूलला. आता मुलं गाडीवर येते शिकायला म्हणजे शिक्षण घेण्यासाठी. आता शिंदे सर समोर बसल्यामुळे मला काय बोलावं. एक काम करा, असं करा. सर समोर असल्यामुळे बोलायची भीती वाटते.
परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेताना आल्यामुळे मी माझ्या मुलाला खूप सांगत असते. माझं बरंच अनुभव मी मुलाला सांगितल्यामुळे तो खूप अभ्यास करतो. 6वीमध्ये त्याने ATS परीक्षेत जिल्ह्यात 4था क्रमांक आणला. त्यामुळे तरी मी माझ्या मुलाचं शिक्षण व्यवस्थितरित्या पार पाडेल. मला 2 मुलं आहेत, एक 7वीत आहे, एक 5 वर्षाचा आहे. मला येवती गावात गेला आहे. येवती गाव म्हणजे मोठं तलाव असल्यामुळं पाण्याचा भाग आहे त्यांच्यामुळे आपल्याला पाणी तलावापासून मी जवळच आहे. अंतरावर राहण्यासाठी माझा संसार सुखाचा आहे. मस्त मी छाया वाघर आता सध्याचा मी बसत आणि छाया करते. राहणार बसते. मला 2 मुलं आहेत, एक PCS आहे, एक त्याच्या कसे होतं. नमस्कार, वर्षा हिंगेराव भुंगे आणि माझं तिकडचं नाव वर्षा प्रदीप बागल. आणि माझी मुलगी 12वीला आहे, सिंहगडला आहे. आणि म्हणजे शाळेत परीक्षेत असं स्पेलिंग मिस्टेक झालं की मी शिंदे सरांचं नाव सांगत असते. शिक्षक मी म्हणलं मला शिंदे सर आणि काटकर सर इंग्लिशला होते, तर ती म्हणली तू आता तुमचं शिक्षकांचं. मी म्हटलं नाही काय, म्हणजे आमचा त्यांचा कॉन्टॅक्ट नाही. आणि मग तुला एवढं चांगलं त्यावेळेस इंग्लिश येत आहे. मी म्हणलं आम्हाला त्या शिक्षकांनी बोलल्यामुळे इंग्लिश आमच्या लक्षात आहे. आणि काटकर सर, शिंदे सर चांगलं त्यांनी आम्हाला इंग्लिश शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही आमच्या मुलांना पण सगळं चांगलं सांगू शकलो. सर्वप्रथम सर्व शिक्षक वर्गाला नमस्कार. मी नागनाथ रामचंद्र थोरात. 10वी झाल्यानंतर 12वी नंतर BSc नंतर MSc करून एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सध्या काम करत आहे. माझं टोटल 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये. सध्या बिदर येथे साई लाईफ सायन्समध्ये काम करतो. सर्वांनी आनंद घ्यायचा मित्रांनो, कारण हे नंतर आपल्याला पैसे देऊन नाही का मिळणार नाही. जर या पॉईंटला सचिन ग्रुपला टाकत नको, लाईव्ह आहे का काय काय असेल. त्याचा आवाज तसाही कमी आहे. नमस्कार. मी बाग लावतो. शेतीच करतोय. 2 मुलं आहेत. तुम्ही गुरुजी सगळ्यांनी ज्ञान म्हणजे सर्वांनी भरपूर चांगलं घडवलं व ज्ञान चांगलं दिलं. त्यामुळे ज्ञान समाजात चांगल्या प्रकारे उभा राहील. सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आहे. माझं नाव राजकुमार दळके. मी पुण्यामध्ये मंगलपेटा सिटीमध्ये आहे. माझा जो आहे तो प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. आणि आता सध्याला म्हणजे व्यवस्थित आहे आमचा व्यवस्थित. मुलगा 7वीला आहे, एक मुलगा सिनियर केजीला आहे. आणि सगळ्यात आधी म्हणजे मी काय माझं यांच्याशी जास्त रिलेशन 10वीपर्यंत नव्हतो. मी होतो 8वीपर्यंत. सर्वांशी माझं कनेक्शन फक्त झालं 8वीपर्यंत. आणि आमचं 5वी पासून हायस्कूल येण्याचं होतं, पण आम्ही येत नव्हतो शिंदे सरांमुळे. आणि शिंदे सर काय करायचे मारायचे.
आम्हाला इच्छाच होत नव्हती मग हायस्कूलला जायचं पुढे जायचं पण नाही बाबा शिंदे सर मारतात आणि शेवट झाला काटकर सरांनी मारून त्याच्यामध्ये काय माझी चुकी होते आमचे नितीन वागत त्यांच्या उड्या मारत होते तो गेला उड्या मारून काटकर सरांनी मला पकडलं मला मारलं परत तिथून मला वाटतं शिक्षणच सोडलं मी दुसरीकडे कशी गेला हा माझा राष्ट्रचा आणि सर तुमच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललंय एकदम व्यवस्थित चाललंय फक्त असा तुमचा आशीर्वाद राहतो पण फक्त आता इतकं आठवण येते आम्हाला जे आम्हाला शिकवलं म्हणजे सगळ्यात जास्त आमचा पालनपोषण केला ते खांडके गुरुजी आज इथं उपस्थित नाही ते पण त्यांचं धन्यवाद देतो त्यांच्यामुळे आम्ही आता आहे या स्टेजला चाललंय एकदम व्यवस्थित आहे फक्त तुमचा आशीर्वाद हा कायम तुमच्याकडे राहतो धन्यवाद जे मुलं कधी शाळेमध्ये भाषण केलं नाही शिक्षक वृंद सर्वप्रथम आम्ही कपिल वागत इयत्ता 4थी पर्यंतच आपला शेतकऱ्यामध्ये शिकवलं त्यामुळं आपला परिचय नाही तरी मी तुम्हाला परिचय करतो आवर्जून ग्रुपमध्ये बघितलं बरेचसे रिव्ह्यू महाविद्यालयाचा कार्यक्रम असला तरी बरीच मंडळी परिचयाची होती त्यामुळं ठरवलं की नक्कीच आपण उद्याचा कार्यक्रम अटेंड करूया आणि इतर ज्या लोकांचा परिचय नाही त्यांची ओळख करून मी फार्मसी MBA आहे USP फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कार्डियाक डिपार्टमेंटचा मॅनेजर म्हणून काम वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड कोणाला काही गरज भासल्यास नक्कीच तुम्ही मला संपर्क करा बाकी अतिशय छान उपक्रम हा राबवलेला आहे 4-2 वर्षाला अवश्य प्रत्येकाने वेळ काढून इथं चालू एकमेकांची सुखदुःख आणि त्याच्यामध्ये शेअर करणं गरजेचं आहे एवढं बोलून मी माझे चालू झालं नमस्कार मी राणी कृष्णा गोंडाळ आता राणी आनंद वागत मला 2 मुलं आहेत एक मुलगा एक मुलगा 10वीला जातो मुलगी 6वी असं प्रत्येकाने माईक असं लाईनच घ्या त्या पाठीमागं द्या जवळ पकड माईक मी श्रीका राजकुमार म्हणजे माझं आत्ताचं नाव आहे श्रीका बाळासाहेब सावंत मला 2 मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी चालेल तेवढं तरी नाव बोला जरा बोला माझं नाव सुचिता भारत भांगे मला रोपड्यात दिले एक मुलगा एक मुलगी आहे आरती रमेश मोरे आता सध्याचं नाव आरती हरिदास मोरे आणि राहणार कांदरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे मला एक मुलगा आहे व्हेरी गुड टाळ्या वाजवा जरा ते स्वतःहून पुढे आले टाळ्या वाजवा सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार मी पल्लवी प्रल्हाद शेडगे आणि आताचं नाव माझं पल्लवी खेमराज मोहिते तर काटकर सरांना मी एक किस्सा सांगू इच्छिते ज्यावेळेस 10वीचे फॉर्म भरले होते त्यावेळेस मी 10वीचा फॉर्म भरलेला असताना पण परीक्षेला गेले नव्हते सरांनी मला पत्र पाठवलं होतं घरी की पल्लवी तू परीक्षेला ये तसं करू नको तरी पण मी गेले नाही परीक्षेला मी 3 वेळा गेले नाही फक्त पण परत मी 10वी 12वी केली ग्रॅज्युएशन केलं आणि आता सध्याला मी अंगणवाडीत काम करते मला 13 वर्ष झाले अंगणवाडीत काम करते मुलगी BSc नर्सिंग आहे मुलगा 12वीला आहे तरी सर्वांचा धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल प्रवासानंतर आज एकत्र आलोय आपण या अगोदर तरी आपली जत्रेनिमित्त भेट व्हायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज माझा विषय झाला याबद्दल सगळ्याची वेगवेगळी व्यक्त करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगेश बागांचं सगळं सांगून टाकलेलं आहे बऱ्यापैकी ग्रामीण भागातलं वातावरण कसं असतं काय असते सगळं सांगून टाकलेलं आहे मी सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास असून कंपनी स्थापन केलेली आहे मी बेस्ट कंपनीची
आणि केमिकल सप्लाय होतं पुण्यामध्ये. 20 वर्ष होत आली पुण्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षेचं लेक्चर्स वगैरे देत सध्या सदाशिव पेठमध्ये. सांगताना मग अनेक आपले मित्र चंद्र असतील, पाहुणे साहेब असतील, जे आपल्यातून घडून गेलेले आहेत. परंतु सगळ्यांना आपलं प्रोफेशनल करिअर बाजूला ठेवून इथं मित्र म्हणून यायला पाहिजे. कोण किती मोठ्या हुद्द्यावर गेले किंवा मी करतो मी ते करतो, सगळा इगो बाजूला ठेवून इथे येणं गरजेचं आहे. आणि सगळे आपण 1 वर्षानंतर भेटतोय, कदाचित आपण अजून 10 वर्षानंतर भेटू न भेटू हा प्रश्न वेगळा आहे. आज जी मला बोलण्याची संधी दिली 1-2 मिनिटं व्यक्त होण्याची, आणि सरांनी हनुमान सरांनी असतील, गणेश पालक सरांनी एक आयोजन चांगलं केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. माझ्या वर्षाचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल झालो. 11 नंतरचे बऱ्याचशा मुलांचं गेट टुगेदर वगैरे होतं बोललं. आता माझं 2002 झाले, तर 2000च्या बॅचने मला इन्व्हाइट केलं. सर तुम्ही या, सगळे शिक्षक येतात. ठीक आहे म्हटलं येतो. माझ्याकडे काम काय असतं सर, ऑफिसमध्ये सगळ्या मुलांचे लेझर फोटो काढून त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवणे, म्हणजे मुलांची मित्रांची नावं त्यांना पोहोचवणे, हे माझ्याकडे असतं. ऑफिसमधलं कामकाज थोडंसं माझ्याकडे असल्यामुळे मग मी विचार केला की दुसऱ्यांचं आपण धुणं धुतोय, आपलं धुणं धुया ना आपण, कोणी चांगलं स्वच्छ निघता येते असं पावडर बदलता येईल काय करेल आपल्याला बदल करता येईल. म्हणजे आणि ज्यावेळेस हाताला विनोदाचा भाग, ज्यावेळेस सर मी हे कार्यक्रम बघत होतो की सर समोर मी दुसरे गुरुवारी असतो, मी समोर बसत होतो स्टेजवर, कारण त्यांचे गुरु शिकवले वेगळे होते, मी काय त्यांना ज्युनियरच केलं आहे. मी समोर बसून कार्यक्रम बघतो, ऐकतो, अक्षरशः मुलं सर मुली रडतात बोलताना समोर येऊन, अक्षरशः रडतात ते. मग मी म्हटलं अरे आपण काय गोड मारले, मग आपण पण कार्यक्रम करूयात ना आपल्या मित्रांसाठी मित्रांसाठी. आणि तुम्हाला सांगतो आता मी समोर दिसतो म्हणून माझं नाव घेतो, पडद्यात आमचे सूत्रधार वेगळे असतात, लक्षात घ्या. म्हणजे कळसूत्री पावल्याचा खेळ असतो की नाही, फक्त आपल्याला पावल्या दिसतात परंतु वरचे हात आपल्याला दिसत नाही. म्हणजे हा कार्यक्रमाची चर्चा नियोजन म्हणजे जवळपास राजू तरटे मी, त्यानंतर गावातून जास्त म्हटलं तर मग तानाजी लोहार यांनी इथलं आयोजन पूर्ण केले सर. आणि ही जागा कळत मग आपल्याला तानाजीमुळे मिळालेले, इतरांकडून मिळाले असते पण सहजासहजी सरांनी आपल्याला ही जागा पूर्ण करून दिली. आणि तो आतासुद्धा तो आम्ही सगळे फिटे मारत होतो, बॅच लावत होतो, तो म्हणतो मी शेवटी घेतो काय म्हणलं तुला काय गोल्डन काय स्पेशल कोण देणार आहे का, म्हणलं कोणी येणार आहे का विनोदाला. तर तो म्हणला की नाही अरे म्हणून म्हणला ऐन वेळेचं बाहेर जावं असं थेट आणि बॅच लावून झालं की ऑर्डर वाटतं. पण आता सुद्धा तो कार्यक्रम चालू होता, माईकचा प्रॉब्लेम झाला, त्याला चेंज पडला, त्याला खुलत होता आवाज जातोय पाठीमागं, तर त्याला चेंज पडला नाही, तो फेटा काढला, बॅच काढला, गाडीवर गेला, मोठे 2-3 शेल घेऊन आलाय. आणि मित्रासाठी धडपड आहे ना, आणि मित्र मित्रासाठी करू शकतात. आता आपण काय कधी मित्र असलो तरी कधी कोण कोणाचं जेवण घेऊन संसार चालवणार नाही. मी माझी पगार आनंद देणार नाही किंवा आनंद बागायचे पैसे मला देणार नाही. परंतु हे 2 मैत्रीपूर्ण जे शब्द आहेत हे ऐकायला आपल्याला तर कधी मिळणार आहेत का? आता दुःखानं दुर्घटनेनं 3 मित्र आपले गेले, आपण कधी बघू शकतो त्यांना? आयुष्यात फक्त एकच गोष्ट सत्य, एकच फक्त सत्य, ते म्हणजे मृत्यू. दुसरी कुठली गोष्ट सत्य? आता मला पगार आहे, उद्या होईल ना होईल हे माहितच नाही, पण मी मारणार आहे हे नक्की. त्याला कोण चॅलेंज करू शकते का? जरी त्या सत्यवाला जीव आणला त्या सत्यवाला सावित्रीनं, आता सावित्री नाही कशी आता लाडक्या बहिणी झालेल्या सगळ्या 1500 रुपये 21 रुपये आले की खुश नाही ना, मला तर लागतंय सर. तर असं अनुभवाचा भाग, कारण आपल्याला हे अनुभवायचं आहे, नंतर हे मिळणार नाही. यानंतर पुढील मित्र आता एवढं पर्यंत वाटतं मी बोलू शकतो असं स्वयंप्रेरणेनं समोर आहे, तर शिक्षक तर बोलणार आहेतच आपले. आता सर पेट छुपा लो लेकिन वो आपका पीछा करती रहेगी, किसी न किसी वक्त पर आपकी उसके साथ मुलाकात
कोणी तयार आहे. तर यानंतर बघा आता महिला मंडळ लाडक्या बहिणीमधून बघू पहिला बहीण कोण उभा राहते ते, कारण बहीण मला काय हरकत नाही आता सर. Because we are in now in nearby 40, we all have our kids. Yes. तर मुलींपैकी स्वयंप्रेरणा कोण मुलींची असेल तरी बोला, कारण घरात तुमचा आवाज असतो माहिती आहे आम्हाला. बरोबर आहे रवी, घरात आवाज असतो. आता मुलींकडून कोण स्वयंप्रेरणा बोलायचे असेल, बोलायचंय काय, तुमचं नाव पूर्ण सांगा. कारण तुमच्या आपल्या समोर शिक्षक आहे, शिक्षकामध्ये एक तर किस्सा काय तुमचा असेल ना, तो किस्सा सांगा फक्त बस. आपल्याला काही अध्यक्ष महाराष्ट्र कोटी गुरुजींवर जय हिंद जय महाराष्ट्र असं बोलायचं नाही. कंपल्सरी केलं तुम्ही बाहेर गेले या दोन पुढील विद्यार्थी बोलतात. छान. सर्वांना नमस्कार. मी वर्षा भंगे. सध्याचं नाव माझं वर्षा शरद मोरे, राहणार पाविष्ट. म्हणजे योगायोगाची गोष्ट अशी आहे की आज माझ्या मुलाने 10वीची परीक्षा दिली. आणि एक मुलगा 10वीला आहे सध्या. मुलांनी सांगितलं की आई ती वेळ परत येत नाही, तुझा सर्वांची भेट होईल, मुलींच्या गाठी भेटी. पण सध्या चालूला तर एवढ्या आम्ही जवळ सगळ्या असताना भेट कुणाचीच होत नाही. पण ह्या निमित्तानं सगळ्यांची भेट झाली, सर्व मित्र भेटले. असं झालं की काय काय ओळखताच येत नाहीत, नाव पण पण सगळ्यांची भेट झाली, छान वाटलं. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. आम्हाला त्यावेळेस शिक्षण फुकट भेटत होतं. आज मुलांची फी भरताना आम्हाला म्हणजे शिक्षकांची पण आठवण येते आणि शाळेची पण आठवण येते की आज आम्हाला म्हणजे मुलांना 2-2 लाख रुपये फी भरून शाळेत घालावं लागते आज चालूला. पण आम्हाला त्यावेळेस शिक्षण फुकट भेटत होतं, त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व कळलं नाही. आज मुलांची फी भरताना म्हणजे शिक्षकांचं महत्त्व कळतंय आणि शाळेचं पण महत्त्व कळतंय. त्यामुळं खरंच मनापासून वाईट पण वाटतं की त्यावेळेस आपल्याला एवढी चांगली संधी होती, एवढं की सगळे शिक्षण फुकट भेटत होतं, पण आपल्याला त्यावेळेस शिकू वाटलं नाही. त्यामुळं आज चालू स्थितीला खरं त्याचं वाईट वाटतं बरं का. मुलं पण म्हणतात आई तू शिकली नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये आलेले आमचे शिक्षकगण, त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये तुम्ही स्टुडंट्स आणि कांबळी सर आणि धनाजी लवा आणि वागस सर ते परवा माझ्याकडे आले, गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे. ते माझ्याकडे आल्यावर मला फार वाटलं खरे विद्यार्थी आणखी शिक्षकाला विसरलेले नाही, प्रत्यक्ष घरी आले. मी त्यांना हो म्हणलं की तू कार्यक्रमाला आणि सांगितल्यामुळं आज कार्यक्रमामध्ये आलेलो आहे. कार्यक्रम सकाळपासून फार आनंदात आणि उत्साहात तुम्ही साजरा करत आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं एज्युकेशन घेऊन आपापल्या वेगवेगळ्या पदावर या म्हणजे सर्व्हिस करत आहात आणि त्या ज्या पदावर तुम्ही सर्व्हिस करत आहात ते आता योगेश्वर लहान राहून सगळे त्याने कार्यक्रमाचं मैदान त्याने मारले. त्याला सांगण्यासारखं काय राहिलेलंच नाही, ते त्याच्यामुळे आम्ही गेल्यासारखं आहे. आता मी शिक्षक म्हणून आता सांगण्यासारखं काय नाही, तुम्ही वेद शिकले आहे, वेद नॉलेज आहे तुमच्याकडे. आणि सांगायचं तात्पर्य की तुम्हाला वेगवेगळ्या पदावर जर तुम्ही असाल, वेगवेगळ्या खुर्चीवर जर असाल तर त्या खुर्चीचा चांगला वापर करा. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये असेल तर किती तिथला माणूस तुमच्या अपोजिट असेल तर ते नुकसान काय करू नका. कारण जर आपण जर ते नुकसान केलं तर त्या प्रपंचावर संकट येते. आणि प्रत्येक माणसाने वेगवेगळ्या पदावर गेल्यानंतर आपल्या पदाचा चेअरचा चांगलाच वापर करावा. आता वेगवेगळ्या पदावर तुम्ही आहेत, आता बालाजी PS आहे, काय क्लास 1 आहे, का क्लास 2 आहेत, कोण शिक्षक आहेत, आपापल्या परीनं आपापल्या अधिकाराचा चांगला वापर करावा. एवढंच मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाचा सांगतो. आणि हा कार्यक्रम हा चांगला आयोजित केला त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. कारण माझ्या सर्व्हिसच्या काळामध्ये माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होता. पुन्हा एकदा मनपूर्वक
आमच्या शिक्षकांकरिता कारण तुम्हाला सांगण्यासाठी काय नाही, कारण तुम्ही आमच्यापेक्षा नॉलेज तुम्हाला मिळालं आहे, त्यामुळे मी जास्त काय सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाची आनंदी सुखी आहे. तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य लाभो, चांगले आरोग्य लाभो, तुमचा सुखी संसार मुलीचा लाभो. लाडक्या बहिणी काय म्हणतात, तुम्ही खरंच चांगल्या भाग्यवान आहे. सुखी संसार तुमचा करा आणि तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले माझे सिनियर शिक्षक, तुम्ही सर्व त्यावेळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी, बऱ्याच वर्षातून आपण भेटतोय. तुमच्यापैकी 10% मुलं आणि मुली मला ओळखता आली नसतील, बाकी 90% मी ओळखलं होतं. माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये भीतीची भावना अजूनही आहे, ते ऐकून मलाच बरं वाटतंय. कारण आपण तेव्हा जे वागलो ते खरंच बरोबर होतं. तशा वागण्यामध्ये योगेश संघर्ष होता. तो संघर्ष गणेशच्या पण आयुष्यात आला, आणखी कोणाच्या आयुष्यात आला असेल, पण गणेश आणि मी काही दिवस एकत्र काम केलं. हाडूळ सर पण माझ्या समोर होते. एकच यांच्यापासून शिकलो मी विद्यार्थ्यांकडून, पण हार्डवर्क फार महत्वाचं आहे आणि हार्डवर्कला पर्यायच नाही. पेटे साहेबांनी सांगितलं त्यांच्याकडे शेती आहे, ते शेतीत जात नाही, चांगली गोष्ट आहे. पण मी इथं नोकरीला आल्यापासून शेतीच करत होतो आणि जॉब पण करायचो. पण माझ्या मुलांना विद्यार्थ्यांना कधीही जाणवलं नसेल की मी शेतीतून उठून असाच आलोय. मी कधीही वेळेत येणारा माणूस, वेळेला फार महत्व आहे आणि ते दिलं मी. माझा तास वेळेतच चालू व्हायचा. दीपावलीच्या सुट्टीत, उन्हाळ्यात गेट टुगेदर ठेवलेला आहे. तर मी ज्यावेळेस या शाळेमध्ये नोकरीला आलो नक्कीच तुमची काही बाहेर नाही आलेली होती, त्यामुळे तुमचा माझा एवढा संबंध आलेला नव्हता. पण निश्चितपणे मला अभिमान होता की या शिक्षकाबरोबर ज्या ठिकाणी मी विद्यार्थी म्हणून काम करत होतो आणि त्या शिक्षकाबरोबर मी अभिमानानं काम केलं आणि तुमच्या पुढच्या बॅचेसना मी चांगल्या पद्धतीचं ज्ञान देऊ शकतो. आणि निश्चितपणे मी गावामध्ये राहतो आणि मोहोळला आता नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी काही अडचणीनं मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. पण निश्चितपणे चांगल्या पद्धतीची मुलं भेटतात. मोहोळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं माझं काम चालू आहे. कधी मोहोळमधले जर नागनाथ विद्यालयाचा विद्यार्थी भेटला त्याला विचारावं असेल तर निश्चितपणे तुमच्यासारखीच प्रतिक्रिया निश्चितपणे त्यांच्या तोंडातून येते. हेच आपण आयुष्यामध्ये गमावलेलं आहे आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या हातून घडो हीच सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि बोलवलं, इथं सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील. कुठलीही अडचण आली तर निश्चितपणे मी गावातच राहतो, त्यामुळं कधीतरी कोणाला अडचण आली, मुलींना असेल मुलांना असेल तर निश्चितपणे मी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि कल्पतरूसाठी सर्वांना पुढच्या शुभेच्छा. नमस्कार. सर्व संयोजक आणि आयोजकांना मी प्रथम अभिनंदन करतो. मला जी बोलायला संधी दिली त्याबद्दल. मी शेतकरी शाळेमध्ये 17 वर्ष माझी वयाची पूर्ण झाल्यानंतर नोकरीला लागलो. माझी 45 वर्षांनी 10 महिने सेवा झालेली आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा IT मध्ये आहे, मुलगी जी फार्मसी झालेली आहे ती चिंचवडला असते. माझी सून EMTC झाली, ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ते सध्या सर्व पुण्यामध्ये राहतात. मी काही दिवस पुण्यात असतो, काही मुंबईला असतो. मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. या ठिकाणी आता हा सरांनी सांगितल्याप्रमाणे की खरंच
गुड म्हणण्यापेक्षा गुडस्ट झाले. तर आज आपण या ठिकाणी आपल्या इयत्ता 10वीच्या सन 2001-2002च्या बॅचचा शिक्षकांप्रती असलेला कृतज्ञता सोहळा आपण आयोजित केला. या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर गुरुजन उपस्थित राहिले. सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून येऊन हा कार्यक्रम म्हणजे आम्हाला शंका होती सर. आम्ही मंदीची लाट आहे. भाजीपाल्याचं विचारा तिकडं, कवी अनिलला विचारा, काय बिलकुल त्याला भाव नाहीये. परंतु असं असताना मैत्रीची मंदी आलेली आहे. मैत्रीची मंदी आलेली आहे. एकांत वास मॅडम वेगळा आहे आणि एकटेपणा वेगळा आहे. आज एकटेपणानं जीवन जगणारे लोक 19% झालेले आहेत. घर एकट्याने जेवतात, मित्र कंपनी नाही, मित्र एकही मित्र नाही, असे जवळजवळ 12% लोक आलेले आहेत. अरे काय चाललेलं आहे? मित्र नाही. लक्षात घ्या की आम्हाला कोणालाही हेडमास्टर नव्हता. एकमेव महाराष्ट्रातली शाळा होती की जी एवढी वर्ष 2003 पर्यंत चालली. तुम्ही शेवटचे फायटर होता. यू आर एव्हर फायटर. वन फाईट इज मोर विच इज द लास्ट अँड बेस्ट. आणि ती बॅच अत्यंत यशस्वी झालेली आहे. बोलण्यासारखं खूप आहे. मैत्रीवर बोलायचं आहे, कुटुंबावरती बोलायचं आहे, तुमच्या मुलांच्या शिक्षणावरती बोलायचं आहे. आम्ही आजोबा झालोय, आमच्या नातवंडाचं कौतुक आहे. तुम्ही दूध जपणारे लोक आहे, आम्ही साई जपणारे लोक इथं बसलेलो आहे. हे सगळं बोलायचं आहे. घडतंय. 4था कार्यक्रम या ठिकाणी लक्षात घ्या. मी कंपॅरेटिव्हली मोठा आहे, पण अशा बाबतीच्या कार्यक्रमाच्या बाबतीत ते गाव माझं बांधून आहे. तुम्ही इथं मोटिवेट झालेली मुलं आहेत, लक्षात घ्या. मग आमचा संभाष सर वालकाच्या जेवणात 10 पोळ्या खाऊ द्या, परंतु एकीच्या बाबतीमध्ये त्यांनी कव्हर केलेली ती बातमी वाचली, त्या बातमीकडे लक्ष दिलं. पूर्वी पहिल्या दिवशी यायचो, पुजारी जीव घालायचो, सगळं हे सगळं होत होतं. घट स्थापना व्हायची. घट स्थापना झाल्यापासून पिठाचं खायचं नाही वगैरे बरंच काही. त्या सगळ्या गोष्टी, तुमच्या प्रथा या सगळ्या पाळल्या आणि शिदोबाच्या कृपेनं आम्हा सर्व शिक्षकांचं चांगलं का झालंय लक्षात घ्या. वी आर लॉयल टू अवर जॉब. आम्ही आमच्या धंद्याशी प्रामाणिक होतो. ना हेडमास्टर नव्हता, ना सुपरवायझर नव्हता, ना संस्था चालकाचं काही नव्हतं. एकत्र आम्ही बसायचो आणि मुलांना प्रामाणिकपणे शिकवायचो. इकडं मॅडम माझी बायको, डॉक्टरची मुलगी, तोडकरी सर डॉक्टरचे चिरंजीव, पर्वत सर ग्रामसेवकाची मुलगी, बाकी सगळे आम्ही हलाख्याच्या जीवनातली माणसं, लक्षात घ्या. आणि म्हणून हे तळमळीनं आम्ही तुम्हाला का शिकवलं. आम्ही शाळेत झोपायला होतो. शाळेत मुलं अभ्यासाला यायचे, आम्ही मी तिथं असायचो. त्यावेळेला सडे भटिंग होतं, लग्न झालेली नव्हती. आणि इकडं मुलांना आम्ही सगळे बोलवायचो, अभ्यास करून घ्यायचो. मला जे गाव मिळालं 22 वर्ष, म्हणजे 22 वर्ष बाहेरचा माणूस नोकरी करणारा म्हणजे जयंत काटकर होता. मग आता तुम्हाला काय सांगू, लक्षात घ्या. मी एक जसं तुम्हाला रूल सांगितलं योगेश, तसं मी तुला सांगेन की 36 चेंबर्स ऑफ सॅव्हलिन नावाचा सिनेमा बघा. म्हणजे गुरुपेक्षा विद्यार्थी एवढा मोठा झालेला आहे की त्या ठिकाणी एक वार असा होता की तिथं तो शिक्षक खलास होणार होता, परंतु त्यांनी सर्वात अशी मागे घेतली. आज तुम्ही ज्याला मी सगळे या ठिकाणी वाचले, पाहिले, बोलले, ऐकले आणि मी भारावून गेलो, लक्षात घ्या. मग जीवनाची इतिश्रुती कशामध्ये आहे. माझ्या गणेश समाधानाचा जर मूल्यांक बघितलं आणि त्या भांगेचं जर बघितलं तर भांगेचा जास्त असणार आहे. त्याने सांगितलं शेती करतो, एक मुलगा, एक मुलगी, एक बायको, समाधान. एक आदिवासीचं जर आपण समाधानाचं मूल्य केलं तर एक म्हणजे बोनी वॅरियर नावाच्या हॉस्पिटल मधल्या नर्सनं लिहिलेलं आहे. टॉप ट्रूथ ऑफ द डेथ नावाचं पुस्तक आहे त्याचं, मृत्यूची सगळं. त्यामध्ये तो बेडवरती पडलेला माणूस काय म्हणतोय की मला
माझ्या मित्रापासून जर दूर केलं नसतं तर माझं जीवन सुखी झालं असतं. मोहिते सरांच्या मुलीचं लग्न होतं. मित्राची किंमत किती आहे मी तुम्हाला खूप खूप सांगणार आहे, परंतु मी भोगलेलं आहे, थोडक्यात सांगतो. मोहिते सरांचं मुलीचं लग्न होतं. म्हणजे आता मोहितेचं लग्न, भाभीचं पाहुणं, शेतपळ, शिदोबाडी, अरे पाय ठेवायला जागा नव्हता. नवरा नवरीला आज जागा आहे का कोणतं बघा म्हणजे काय लक्षात ठेवायचं. आणि अशा वेळेला लग्न संपल्यानंतर आम्ही शिक्षक सहकारी एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर शिंदे सरांना अशा वेगळ्या आयडिया सुचतात. ते म्हणजे आपण आरती विद्या सरांना भेटायला जाऊ. आमचे शिक्षक मराठीचे शिक्षक की म्हणजे मराठी विनोद वगैरे सगळं काही असेल ती त्यांच्याकडे पुन्हा असतील, प्रत्या असतील, ते सगळे त्यांच्याकडे होते. आणि त्या आरती सरांना भेटायला गेलो. कंपवात झालेला बिछाण्यावरती ते गेले. काही काहींना आम्हाला अंदाजानं त्यांनी ओळखलं आणि हे केलं. मग जरा थोडा गप्पा टप्पा झाल्या. धनश्री नावाची त्यांची सून माझ्या विद्यार्थ्याची बाळगो. आम्ही त्यांच्याशी बोललो. जरा काही थोडे विनोद, काकाला विनोद खूप आवडायचे. मी त्यांना असं एवढं बोलतं केलं की त्यांनी, मी म्हटलं